बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार अजित पवार यांनी केलाय। त्याचवेळी शेजारच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केलाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बारामतीतून जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार। बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार सामना। कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध अजित दादा। विधानसभा निवडणुकीसाठी पवार घराण्यात पुन्हा व्यूह रचना सुरू झाली आहे। अजित पवारांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीतून यावेळी त्यांचा मुलगा जय पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अजित पवारांनीही जय पवार बारामतीमधून निवडणूक लढवू शकतात असे स्पष्ट संकेत दिलेत। बारामतीतून 7 ते 8 वेळा लढलो, त्यामुळे पुन्हा बारामतीतून लढण्याची इच्छा नसल्याचं अजितदादांनी सांगितलंय। राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असंही अजित पवार म्हणाले। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाहीये, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। अजित पवारांनी बारामतीमधून जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे संकेत दिलेत। त्याच्या आदल्या दिवशीच जामखेडमधून पवार घराण्यातीलच उमेदवार विरोधात देण्यासाठी दबाव असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल, नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो। राष्ट्रवादीचं पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे अजित पवारच असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाहीये। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहित नाही, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। विधानसभा निवडणुकीत पवार घराण्यातील संघर्ष फक्त बारामतीपुरताच मर्यादित राहणार नाही असं चित्र आहे। बारामतीत पवार बंधूंमध्ये तर कर्जत जामखेडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना होण्याची दाट शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।